माहूर शहर हे देवस्थानाचे ठिकाण असल्याने येथे बेवारस नागरिकांसह पीडित, आजारी, वेडे नागरिक सतत येत असतात। तसेच येथील देवस्थानावर अन्न पाणी निवाऱ्याची सोय असल्याने घरातील अशा सदस्यांना कंटाळलेले नागरिक ही वेड्या पिशांना येथे आणून सोडून देतात। येथे अशा नागरिकांसाठी कुठलीही धर्मशाळा किंवा संस्था नसल्याने शहरभर भटकून रात्री सर्वांसाठी खुले असलेल्या बस स्थानकाचा सहारा घेतात। यांच्या सुरक्षेचा भार पोलिसांना सहन करावा लागतो। दिनांक 29 रोजी रात्री एक महिला 2 मुलींना घेऊन बस स्थानकात झोपलेली असताना माणुसकी जपण्यासाठी प्रसिद्ध असलेले माहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांना रात्री गस्तीत ही महिला दिसल्याने माणुसकी दाखवत त्यांची विचारपूस करून त्यांना स्वखर्चाने तिच्या घरी नेऊन सोडल्याने नागरिकातून त्यांचे अभिनंदन होत आहे। माहूर देवस्थान असल्यामुळे येथे अनेक वेडेपिसे बेवारस नागरिक येतात व त्यांचा कुठेही मृत्यू होत असतो। त्यांचाही अंत्यविधी करण्याचा भार पोलिसांवरच असतो। त्यामुळे रात्रीची गस्त मोठ्या प्रमाणात होत असल्याने चोऱ्या, घरफोड्यांचे प्रमाणही माहूर शहरात नगण्य असते। त्यातल्या त्यात कर्तव्य कठोर म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे हे माहूरला लाभल्याने तालुकाभरात अवैध धंदे हद्दपार झाले असून शांततेचे वातावरण आहे। नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे स्वतः आपल्या कर्मचाऱ्यांसोबत गस्त करीत असताना दिनांक 29 रोजी बस स्थानकात गस्त सुरू असताना एक महिला झोपलेल्या अवस्थेत दिसली, तर तिच्या 2 मुली उभ्या असलेल्या दिसल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक आनंदराव वाठोरे यांच्यासह पोलिसांना घेऊन त्या महिला व मुलींची चौकशी केली असता त्या महिलेची तब्येत बरी नसून दोन्ही मुली उपाशी असलेल्या दिसल्या। त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी स्वखर्चाने त्यांना जेवण देऊन त्यांच्या गावचा पत्ता घेत वाहन चालक यांच्या वाहनात डिझेल टाकून रात्री 11 वाजता त्यांचे मूळ गावी कवठा तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ येथे पाठविले। यावेळी वाहन चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल भोपळे यांच्या वाहनाद्वारे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल पुसनाके मॅडम, पोलीस हेड कॉन्स्टेबल राऊत, चालक राठोड व होमगार्ड भगत यांनी महिलेस तिच्या घरी पोहोचवल्याने महिलेच्या घरच्या मंडळींनी पोलिसांचे आभार मानले।